नमस्कार, माझे नाव प्रांजळ प्रमोद नारकर. मी गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी आहे. आज मी तुमच्यासाठी भाकरी नावाची एक छोटीशी कथा घेऊन आली आहे. या कथेतून तुम्हाला खूप खूप शिकायला मिळेल. एक माणूस असतो, तो एवढा गरीब असतो की त्याला 2 वेळेचं अन्न देखील नीट मिळत नसतं. एका ठिकाणी बसलेला असतो, तेव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात. तो त्यांना बघून म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. मला सांगा, माझ्या नशिबात नक्की काय लिहिलंय? मला 2 वेळेचं नीट अन्न देखील खायला मिळत नाही आणि आयुष्यात नुसतं दुःखच दुःख आहे. तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि डोळे बंद करून थोडी साधना करतात. काही वेळानंतर डोळ्या उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात, इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त 20 भाकरी लिहिल्यात आणि याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही. तुला 20 भाकरी मिळतील, पण त्यानंतर तू राहशील की नाही हेही मी सांगू शकत नाही. तो माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही तर एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढं भविष्य बघता, तेव्हा असं काहीतरी करा की या 20च्या 20 भाकरी मला एक साथ आत्ता मिळायला हव्यात, कारण मी आत्तापर्यंत एक साथ कधी 2 भाकरीसुद्धा बघितल्या नाहीत. तेव्हा महाराज म्हणतात, अरे, तुला या 20 भाकरी मिळून तर जातील, पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही, या शेवटच्या 20 भाकरी असणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, ठीक आहे, नंतर काही नाही मिळालं तरी चालेल, पण आत्ता 20 भाकरी मिळाल्या तर बरं होईल. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि कसे तरी आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसासाठी 20 भाकरींची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात, या तुझ्या वाटेच्या राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असं बोलून ते महाराज निघून जातात. आता तो माणूस त्या भाकऱ्या खायला सुरुवात करतो. तो खूप खुश असतो. ज्यानं 2 भाकरी कधी एकसाथ खाल्ल्या नाही त्याला एकदम 20 भाकरी मिळालेल्या असतात. मग तो अर्धी भाकरी खातो, नंतर 1 भाकरी खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्यांनी एवढं जेवण कधीच केलं नव्हतं. 2 भाकरी खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरतं. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या 18 भाकरींचं मी काय करू? तेव्हा तो बघतो की त्याच्यासारखाच माणूस समोरून चाललेला असतो. तो सुद्धा खायला काही मिळतं का या शोधात असतो. मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहेत, त्यातल्या 2 तू घे. जसं तो त्या गरीब माणसाला 2 भाकरी देतो, तो दुसरा माणूस पळत पळत जातो आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकरी आहेत. तेव्हा ती सगळी गरीब त्या माणसाकडे येतात आणि मग राहिलेल्या सगळ्या भाकऱ्या त्या गरीब लोकांमध्ये वाटतो. काही वर्ष उलटल्यानंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्यानं चाललेले असतात. ते विचार करतात की काही वर्षापूर्वी इथे एक माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत. ते जेव्हा त्या जागेजवळ येतात तेव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो. त्यांनी इथे खूप मोठा मांडव घातलेला असतो. तिथं हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान असतात. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात, हे कसं झालं? तुझ्या हाताच्या रेषावर, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकरी लिहिल्या होत्या, याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं, पण आज तर तू धनवान झालास. तुझ्यामुळं आज हजारो लोक जेवत आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, जेव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेव्हा त्यातला मी फक्त 2च भाकरी खाऊ शकलो. मग बाकीच्या 18 भाकरी मी माझ्यासारख्याच गरीब लोकांना वाटल्या आणि जसं मी भाकरी वाटल्या माझ्याकडं अजून लोक जेवण घेऊन यायला लागले. जसं तुम्ही मला 20 भाकरी दिल्या होत्या तसंच बाकीचे लोकसुद्धा मला जेवण द्यायला लागले. परत मी त्यातलं थोडं खायचो आणि बाकीचं वाटायचो आणि असं करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायचे आणि एक दिवस एवढं जेवण आलं की मी खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटायला लागलो. धन्यवाद.